सो गाईज आमच्या कॉलेजला 20 वर्ष पूर्ण झाली तर बघा केवढी मस्त तयारी करायला घेतलेली आहे बघा. या ताईची किती तयारी चालू आहे रांगोलीसाठी बघा किती मेहनत घेते. सो चला दाखवतो. आणि रिकाम टेकडा आहे तुम्हाला माहितीच आहे. हा बाई सगळी बघता मला काय काम रिकाम टेकड्या चल. आमच्या मॅम सगळ्या एकदम तयार होऊन आलेले आहेत. फुल तयारी केलेली आहे. हे बघा आपल्या कॉलेजचा 20वा आता बर्थडे आहे तर तुला कसं वाटतं? कसं वाटतं म्हणजे पार्टी अजून काही सुरू झाली नाही असं वाटत. अच्छा पार्टी पाहिजे तुला? मग काय पाहिजे पार्टीला? काय काय पाहिजे तुला? पार्टीला जास्त काय नाही तेच आपलं ते रेग्युलर शाकाहारी. अरे तो शाकाहारी माणूस आहे. इसका कुछ नहीं हो सकता है. आता बाकीच्या या मॅडमांना विचारतो. ओ मॅडम आता आपल्या कॉलेजचा 20वा वर्धापन दिवस आहे. 20 वर्ष झाली पूर्ण तर तुम्हाला कसं वाटतंय आता? खूप छान वाटतंय. बस छानच वाटतंय. आता तयारी पण करून तरी लगेच मनाला सुरुवात केली पण आलेले तर दादा तर आपल्या कॉलेजचा 20वा बर्थडे तर तुला कसं वाटतं? जाम वाटतं मला. असं वाटतं केव्हा केक खायला भेटतं. ह्याला तुला केकची अपेक्षा आहे का? बघला का आवरा माणूस आहे. सो आता सर पण आलेले आहेत तर सरांना विचारू. सर सर डायरेक्ट घाबरले. आता हे आमचे लाडके सर. सर काय आपल्या कॉलेजचा 20वा वर्धापन दिवस आहे तर तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं? तुमच्यासारखे विद्यार्थी दरवर्षी पाहिजे बस. हे असे आमचे पुण्य असे सर बोलले. आम्ही खूप आनंदी आहोत. आम्ही आयुष्यात खूप पुढे जाणार आणि किती झेंडे काढणार ते माहिती नाही. काढू यांनी त्याला हेच काढलेत. हे बघा एवढं शांत दिसतो पण शांतीत क्रांती करणारा माणूस आहे. हा बोली शकल पाहिजे ना मग. चला सर भेटलेले आहेत तर सर या पावसाने आपल्या 20व्या बर्थडेचा वाटोला गेलेला आहे. सर तुम्हाला कसं वाटतंय? बघला सरांचा आवाजही येत नव्हता कारण या पावसाने एवढा वाटोला गेले. बड्डेचा काही चांगल्या दादानी त्या तिथं पनीर होती बिचाऱ्याची कस्तुरी येऊन कानान भरला. आता पनीर ही कॅन्सल झाली. आता काय होईल आता याला उपासची मसाला जी आहे ना दादाची कमी करून टाकतो. आज उपास त्याला चालेल ना. मला काय सोबार बारीक झाला. पार्टी करायची मला. पार्टी पाहिजे बाबा. 20 वर्ष झाले मला. पार्टी हो माझी फ्रेंड खूप पाहिजे. मला काय नको. मला कॉलेजमध्ये फक्त पास करा. नाही पुऱ्या जातील. जय आम्हाला. तर गाईज या मॅडमनी तर लयच मेहनत घेतली होती. या पण मॅडम आल्या त्याच्यानंतर मदत करायला. तर आतावरून बघू शकता कोणी जास्त मेहनत घेतले. तर आता तुम्ही एवढी रांगोली काढले बड्डेसाठी तर तुम्हाला कसं वाटतंय? खूप मस्त वाटतंय. आणि हा 20वा बड्डे आमच्या कॉलेजचा त्यासाठी आम्ही फुकट का आला नाही आलो. बघा गाइस ये बैक स्टेज वाला मानुस है. पीछे से सब कुछ बताता है. ये फुकट का मानुस है और केक खाने ही आया है. कुछ काम नहीं करेगा. गाइस जिसको जोक समझ में आया. अभी केक की बात करते ही बोलते कापा कापी नाही. ये तो बहुत बड़ा जोक हो गया. बरोबर आहे. श्रावण येतोय गाइस. पाहिजे तू तर शाकाहारी आहे. श्रावण पाळणार आहे. तुझा 24 तास श्रावण असतो. आपला 12 महिने श्रावण असतो. 12 महिने श्रावण. मी खात नाही काही मटन मच्छी काहीच. हो बघितला ही बोली शकल कुछ नाही खाती. स्वतःला दाखवतो. अजून कोण भेटतात तर अजून मग मोठं लावून एवढे मोठे पटेली करायला चालले. कॉलेजचा बर्थडे दिसणार नाही तुम्हाला. तर ॲक्च्युली विषय कसा आहे आज कॉलेजचा 20वा बड्डे आहे. सर्व किती खुश आहे. आज आमच्या कॉलेजचा बड्डे आहे तर भर भरून पाऊस पडत आहे. पाऊस सुद्धा शुभेच्छा देत आहे आमच्या कॉलेजला. तो शुभेच्छा नाही देत. तो रडतोय. बड्डे आणि सगळे आनंदीत काय आहेत म्हणून यांनी धिंगाणा घातलाय. बघा हे रांगोळ्या काढायच्या अशा चांगल्या आणि ही बॅग
बॅकची बघा घाण बघा. काय फायदा. कलाकार हे दोन, एक बॅकग्राऊंड कलाकार आणि आर्टिस्ट आम्ही. कॅमेरामॅन दिसणार नाही. आपण प्रेक्षक आहेत आजच हे. अरे हे काढणार आहे आपण ही रांगोली. या आर्टिस्ट आई एवढ्या मेहनतीत काढले, एक तर गेले, पण कॉलेजचं नाव काय लिहिले? जीव नदी व गेला. शैक्षणिक संस्था पोई 20 वर्ष होळीची पण समृद्ध शैक्षणिक वाटचाल. सो मॅम काय बोलतात? मॅम काय बोला. सो बघा आता ही मेहनत बघा नंतरची. आम्ही होतो म्हणून सोडला, दुसरा कोण असता तर सोडला पण नसता. स्वतःचा नावाचा पण लिहिला या ताईने. काय फायदा ग. चला दाखवतो. बघा सर आहे बघा, कोणाला गुलाब देतो. पण मी आम्हाला केक नाही पण गुलाब भेटले. सर गुलाब बर्थडेचा गुलाब आहे बघा. गुलाब गाईज. सो गाईज आमचे छपरी अशा प्रकारे आमचा इव्हेंट संपलेला आहे आणि आम्ही ही फुलं घेतलेली आहेत. कोणी दिले? नाही घेतली आम्ही तिकडनं चोरली. एवढी मेहनत केल्यानंतर आम्हाला काही भेटलं नाही म्हणून डब्बा आणलाय. सो चला गाईज आता ही मी गुलाब हिला देऊ. घे बाबा घे. हे रिएक्शन बघा. इसको कुछ नाही. चलो गाईज हे दोघं आवर बघा जेवलं नाही कधी, एकटेच खायला बी लागलेत आणि तिकडे हे काय कामाचे नाही. नाही ना बटाटा आहे ना बघा. दादा आता विचारतो काय फायदाच नाही. हे बघा 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 चेहरा बघा. चेहरा बोला लपडी सोडा. याच्यावरून समजू शकता तुम्ही. सो हे बघा हे बघा डब्बा काय ठेवला. किती जन्म उपाशी होता आपण. 2 तास असून उपाशी. बनवले कोणी? विचार ना. निशान. नाही रे बाबा मी नाही बनवला. इसके जीवलग मैत्रिणीने म्हणून हा बघा किती. हे बघा राक्षसासारखा जेवतो, विचारत पण नाही. बघा आता खातो का बघा तुम्ही. नाही काही बघा आता दाखवायला बघतोय यो. मी याला स्टार्टिंगला पण विचारणार खातो का बघा पाहिजे. नाही खोटा आहे सगळं. आता नाही म्हणा नको. बटाटा नाही बटाटा नाही. बघा निर्लज्ज आहे साला. बटाटा नाही. सो गाईज डब्बा बघू शकता. तुम्हाला जेवायला दिसत नसेल कारण की तुम्ही चष्मा लावला नाही. माझ्याकडे चष्मा आहे बघा. ह्यो चष्मा लावल्यावरती दिसतो काय आहे जेवायला. आणि हा चष्मा आहे त्याच्यात पण दिसतो. आपने देखा नहीं होगा ऐसा खाना. ये इनविजिबल खाना आहे. तो फक्त चष्मा लावूनच खाऊ शकते. हे बघा मिस्टर इंडिया काय. चला आता हे झोपलाय. येवाचा बघा काय चाललंय. इकडं बघा. ही बघा हे टेन्शन मध्ये आहे. ही कोणत्या विचारात असते. एकदम मस्त गालातल्या गालात असतं. कोणाविषयी काय माहिती. बहुत हंस रही है गाइज. मेरे को तो लपड़ा लग रहा है. ये बघा. और ये क्या भाई. ये तो भूत. देखा भूत. ये इंसान में दिख भी नहीं रही. आमच्या कॉलेजचा बड्डे झालेला आहे. आता आम्ही घरी चाललो. लय केलो होतो रास केलो
आता ही बघा ही वांढरा ही सगळी आहे मला एकलेला माग ठेवले. हे बघा गुल्लाबा भेटले ना मला गुल्लाबा. आता चाललो घरा. सो चला.